हो हा, वेळ झालेली आहे. हो, सुरू करा म्हणले ना. हा. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ. याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्त्वमीश्वरम्. वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणम्. यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते. चन्द्रः सर्वत्र वन्द्यते. पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं. जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारि महादेवमेकं स्मरामि स्मरारिं. महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्. विरूपाक्षमिन्वर्कवह्नि त्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभु पञ्चवक्त्रम्. गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं. भवं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्. शिवाकान्तशम्भो शशाकाधमौले महेशानशूलिं जटाजूटधारिन्. त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप. परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोङ्कारविद्यं. यतो जायते पाल्यतेन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं. न भूमिर्न चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा. न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति मूर्ति त्रिमूर्ति तमीडे. अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां. तुरीयं तमपारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं. नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते. नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते. नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य. नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य. प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्र. शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः. शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशि. काशीपते करुणया जगदेतदेक संहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि. तथो जगद्भवति देव भवस्मरारे स एव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ. त्वयैव गच्छति लयं जगदेतदीश लिंगात्मकं हर चराचर विश्वरूपिणि. लिंगात्मकं हर चराचर विश्वरूपिणि. इति श्रीमच्छंकराचार्य कृतो वेदसार शिवास्तं संपूर्णं. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. छान, सुंदर अगदी ताई. सुरुवात छान केली अगदी सुंदर. वैशाली ताई. हा, ताई मी सुरुवात करू ना ताई? हो हो. हा. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तुझे निमजमी पाओनी कर्तव्य गेले निपटुनी
परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. काजे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैता ते ग्रासी, जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. जयाचे निसंबंधे बंधू फिटे, जयाची आशा आस तुटे. जे भेटले या सर्व भेटे आपण पाची, ते तू गुरुलिंग जी माझे. जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडिजे अद्वैत बोधू. आपणची होनी ब्रह्म, सारिजे कृत्यांचे काम. मग की जे का निस्सीमा सेवा जयाची. गंगा सिंधू से उगेली, पावताची समुद्र झाली. तेवी भक्तासे दिदली निज पदारी. तो तू माझा जी निरपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु. मा ब्रह्मेचा उपकारू हाची मानी. जे मज तुम्हा आड, होत भेदाचे कवाड. ते फेडोनी केले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवाधिदेव राज्ञा. करी देई अनुज्ञा, भलती ये विषयी. या अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला. म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. उनोनी उमचला सुधा करू, देखुनी आपला कुमरू. मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. ऐसे संवादाची या बहुला, लग्न दोघाची या आतुला. लागले देखोनी झाला, निर्भरू संजयो. तेने म्हणतसे संजयो, बाप कृपानिधी राहो. जो आपुला मनोभावो अर्जुनेसी केला. तेने उचंबळलेपणे, संजय धृतराष्ट्रा ते म्हणे. जिकैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षुई संसारा. की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ती. आणि रथीची रहाटी, घेई जो घोडे यासाठी. तया माया गोष्टी गोचरा होती. वरी झुंजाचे निर्वाण, मांडले असे दारुण. दोही हारी आपण हारपी जैसे. एवढा जी साकडा, कैसा अनुग्रहो पैगाढा. जे ब्रह्मानंद उघडा भोगवितसे. ऐसे संजय बोलिला, परी न द्रवे उगला. चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. हे देखोनी तयाची दशा, मग करीची ना सरिसा. परी सुखे झाला पिसा, बोलतसे भुलविला हर्ष वेगे. म्हणून धृतराष्ट्रा सांगे, एरवी नव्हे तया जोगे. हे कीर जाणे. अर्जुनाचा जो द्वैत भाव या ठिकाणी निघून गेलेला आहे, आणि त्याचं परमेश्वर प्राप्तीचं एकच एक आशा, ज्या सगळ्या आशा संपून जातात आणि एकच एक आशा उरते, ती म्हणजे भगवत प्राप्ती. ती त्याला इथं या ठिकाणी झालेली त्यानं सांगितलेली आहे. तर जी ब्रह्मवस्तू दृश्य नसून जिला दृश्य म्हणून पाहिले, विचारपूर्वक पाहिले, तर त्याच्या ठिकाणचा दृश्यभावच नष्ट होतो. म्हणजे द्वैतात्मक गुरु शिष्यभावच हा नाहीसा होतो. आणि जे ब्रह्म ते एकच एक, जे सर्व ठिकाणी सर्व काळ व्यापून राहिलेले आहे, जे अबाधित आहे, ते ज्याचा आपल्याशी आत्मत्वाने संबंध झाला की संसार बंधच नाहीसा होतो. ज्याच्या आशेने इतर सगळ्या आशा नाहीशा होतात, एकच एक आशा उरते, ती म्हणजे आत्म स्वरूपाचे ज्ञान आणि आत्मस्वरूपाची भेट. इतर सर्व गोष्टी नाहीशा होतात. ते तुम्ही माझी सद्गुरु मूर्ती आहात, की जी एकत्व भावाला सहाय्य करते, जिच्याकरता तिच्यावरून अद्वैत बोधाचेही उल्लंघन करावे लागते असे वाटते. ज्याच्या कृपेने शिष्य आपल्या स्वरूपाने ब्रह्मरूप झाला असता पाप पुण्यात्मक सगळी कर्मे नाहीशी होतात. अशा स्थितीत बोधानंतरही फक्त गुरूंच्या मनोगताप्रमाणे त्यांची निस्सीम सेवा करावी, एवढेच त्याचे कर्तव्य उरते. म्हणजे गुरु आज्ञाशिवाय दुसरं कोणतीही आज्ञा नसते, आणि ती एकच एक आज्ञा करणं हेच आपल्या आयुष्याचं, किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती एकच एक आज्ञा पाळणं. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्याबरोबर ती जशी समुद्ररूप होते, त्याप्रमाणे अर्जुनाची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या भक्तांना आत्मपदाचाच आपला शेलका वाटा दिलाय, तो म्हणजे अर्जुन आहे. आणि श्रीकृष्णा भेदरहित बुद्धीने व निर्निमित्त सेवा करण्यास योग्य असाच माझा सद्गुरु आहेस. तर मग हाच मला ब्रह्मरूपता देण्याचा परमेश्वराचा उपकार आहे. पूर्वी तुमच्या आणि माझ्या म्हणजे परमेश्वराच्या आणि अर्जुनाच्या एकरूपतेच्या आड मिथ्या भेदाचे प्रतिबंधक कवाड होते, ते कवाड आता बाजूला गेलेले आहे. आणि उत्तम अशा प्रकारचं सेवा सुख जे अर्जुनाला मिळालेलं आहे, ते सर्व देवांचे राजे
ते जी आज्ञा करतील तीच आज्ञा पाळीन. म्हणजे एकच एक आज्ञा पाळीन. वाटेल ते करण्याविषयी मला आज्ञा दिली तर आणि भगवंतांनी वाटेल ते करण्याविषयी आज्ञा दिली तर ती सुद्धा मी पाळीन. हे अर्जुनाचे भाषण ऐकून देव सुखाने आनंदाने नाचायला लागलेत. अतिहर्षाने अर्जुनाच्या प्रेमाने भुलून प्रेमाने नाचू लागले आहेत. आणि विश्वाचे फळ साध्य जो मी त्या अर्जुनाला एक निवडला आणि अर्जुन हे एकच मनासारखे फळ मला लाभलेले आहे. पूर्ण कलेने युक्त असा मुलगा जो चंद्र त्याला पाहून क्षीरसागर आपली मर्यादा विसरतच नाही. असे संवादरूपी भोवल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न एकत्वाच्या भावनेने बोधाच्या स्वरूपामध्ये लग्न लागलेले पाहून संजयला सुद्धा आनंद झालेला आहे. आणि संजय म्हणतो की धन्य आहे, देवांनी आपला मनोभाव अर्जुनाजवळ व्यक्त केला. अशा रीतीने हा प्रेमाचा सोहळा या ठिकाणी प्रेमाचा गहिवर आल्यामुळे संजय धृतराष्ट्रास म्हणतो की राजन, केवढे आपले दोघांचे नशीब आहे की श्री व्यासांच्याकडून आपण अशा समयाला रक्षिले गेलो. व्यासांनी आत्मज्ञान प्राप्त करून दिले, त्यामुळे अनर्थ परंपरेतून आपण मुक्त झालेलो आहोत. आज जगातील पदार्थ पाहण्याकरता लागणारे असे चर्मचक्षुही नाहीत. अशा स्थितीत तुम्हाला अतिंद्रिय विषयक जी ज्ञानदृष्टी ती भोगण्याच्या व्यवहारात योग्यतेत सहज आणली आहे. आणि संजयाबद्दल विचार केला तर रथ चालवण्याकरता जे घोडे लागतात त्या घोड्यांची परीक्षा करण्याकरता म्हणून तुम्ही ज्या मला ठेवले त्या मजला आज कृष्ण व अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा लाभ झाला. त्यातही वेळ कोणती म्हणाल तर युद्धाचा म्हणजेच आणीबाणीचा जो घोर प्रसंग सुरू झालाय. दोन्ही पक्षाकडील योद्धे आज आपणच नष्ट झालो आहोत अशा वीरश्रीने युद्धास तयार झालेले असून जय व अपजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय. एवढ्या युद्धासारख्या संकटसमयी मजवर केवढा महान अनुग्रह हा की ज्यामुळे आज ब्रह्मानंद उघड उघड भोगवीत आहे. संजयाला याचा लाभ झाला, त्यामुळे त्याला सुद्धा याचा आनंद झाला की कोणत्या ना कोणत्या कारणाने युद्धाचा प्रसंग सांगण्याच्या निमित्तानं का होईना तर मला हे सुखाचा सोहळा जो आपण म्हणतो की ब्रह्मानंदाचा सुखाचा सोहळा अनुभवायला मिळाला असे हे संजय बोलला. परंतु दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाजर फुटत नाही तसा धृतराष्ट्र या सगळ्याच्या बाबतीत अतिशय अलिप्त आहे. आणि जरी तो रणांगणावरच्या गोष्टी ऐकत असला तरी सुद्धा द्वैत अद्वैत या गोष्टींच्याकडे त्याचं लक्षच नाही किंवा जो महाबोधाचा सुकाळ आलेला आहे तो त्या सुकाळाचा आस्वाद घ्यावा असं धृतराष्ट्राला अजिबात वाटत नाही. फक्त त्याला आपल्या मुलांचं मुलं काय करतात रणांगणावर त्यांचं काय चालू आहे हेच फक्त संजयाकडून ऐकून घ्यायचंय. पण संजयाला मात्र आपण निमित्त झालो युद्धाचे प्रसंग सांगण्याचा त्याचा अतोनात आनंद झालेला आहे. राजाच्या अंतःकरणावर मुळीच परिणाम झाला नाही तर तो स्वस्थच बसलेला आहे. म्हणजे अशा परिस्थितीत कोण स्वस्थ बसू शकतं, पण धृतराष्ट्र मात्र स्वस्थच बसलेला आहे. अशी त्या धृतराष्ट्र राजाची स्थिती पाहून मग संजय त्या संवाद विषयक बोलणे करीना. तरी पण तो सुखाच्या भराने वेडा झाला असल्यामुळे तो तसाच पुढे बोलत राहिला. संजय ब्रह्मानंदाच्या भराने भुरलून गेल्यामुळे तो धृतराष्ट्राला संवाद वृत्त सांगत होता. एरवी ते धृतराष्ट्र जोगे म्हणजे त्याची ऐकण्याची त्या राजाची योग्यताच नाही असे तो निश्चयाने जाणतच होता. म्हणजे एकटा संजयच या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत होता. अर्जुनाबरोबर संजय सुद्धा या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत होता. काय झालं ते? हा हे झालेलं आहे, भावार्थ सांगून झालेलं आहे ते. ओके, पूर्ण 25 याचा? हा आता 87 पर्यंत झालं. नंतर संजय वाचाय पुढचं. हा 87 पर्यंत झालं. 1587. संजय वाच एक श्लोक घ्या पुढे, हरकत नाही. हा घेते. संजय वाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रोष मद्भूतं रोमहर्षणम. घेऊ का पुढचं? हो. हा मग म्हणे पै कुरु राजा ऐसा बंधुपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले अगा पूर्वापार सागर यया नामसीची सिनार ये राघवे ते निर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादीची नसे काहीची वेदू पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे ते येर देखे आपण पे जैसे तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देख तू
पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी, देव देव भक्ता लागी, जे विवरुनी देखे अंगी, ये ऋतियेचे ही भागी दोन्ही देखे, आणिक काहीच नाही म्हणून करती काही, दोघे एकपणे पाही नांदताती, आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे, संवाद सुख का ऐसे बोलता दुजेपणे, संवादी द्वैत गिरणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया, कुटुनी दोन्ही आरसे, ओढविली या सरिसे, कोण कोणा पाहतसे कल्पावे पा, का दीपा सन्मुख ठेविली या दीपकू, कोण कोणा अर्थिकू, कोण जाणे नानार कापडे अर्कू, उदयलिया आणिकू, कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवन, हे निर्धारू जाता पुढे, निर्धारासी ठक पडे, ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे, जी मिळता दोन्ही उदके, माझी लवणवारू ठाके, की तयासी ही निमिखे, तेची होय, तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता धरिता मज ही वाणी तेची होतसे, ऐसे म्हणे ना मोटके, तव हिरोनी सात्विके, आठवणीला नेनोके संजयपणाचा, रोमांच जव फरके, तव तव अंग सुरके, स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू, अद्वयानंद स्पर्शे दिठ्ठी रसमय झाली असे, ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची, नेनो काय न माय पोटी, नेनो काय गुंफे कंठी, वागरता पडत मिठी उससाचिया, किंबहुना सात्विका आठा, चाचरू मांडता उमेठा, संजयो झाला असे चोहटा संवाद सुखाचा, तया सुखाची ऐशी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देह स्मृती लादली तेने, पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या नाममात्राचाच काय तो वेगळेपणा, म्हणजे इथं संजय म्हणतो की हे धृतराष्ट्र राजा, तुझ्या भावाचा मुलगा जो अर्जुन आहे, तो असे बोलला की श्रीकृष्णाला त्याचं बोलणं ऐकून श्रीकृष्णाला परम आनंद झाला. पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या नाममात्राचाच काय तो वेगळेपणा आहे, बाकी उदकाचे दृष्टीने ते दोन्ही समुद्रातील पाणी जसे एकच आहे, या पद्धतीनं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील प्रेमाचा हा सगळं प्रेमाचं वर्णन या ठिकाणी. तसे श्रीकृष्ण व अर्जुन हे देहोपाधीच्या दृष्टीने भिन्न आहेत, परंतु त्यांच्या झालेल्या संवादात तो भेद मुळीच उरलेला नाही. आरशापेक्षाही स्वच्छ असे दोन पदार्थ एकमेकासमोर ठेवल्यावर जसे एकमेक आपण आपल्याला पाहतात, तसा देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या स्वरूपात पाहू लागला व अर्जुनासह देव आपल्याला अर्जुनाच्या स्वरूपात पाहू लागले होते. म्हणजे इथं भक्त आणि परमेश्वर आणि भक्त यांची एकरूपता झालेली आहे, आणि तो देवाचा देव हा भक्त करिता विचार करून ज्या आपल्या स्वरूपात पाहत होता, तर एकीकडे अर्जुनही आपल्या स्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांनाही पाहत होता. म्हणजे ही एकरूपता या ठिकाणी पूर्णपणे द्वैतभाव संपून जे अद्वैत आहे तेच फक्त उरलेलं आहे, शिवाय द्वैतभाव असा मुळीच उरला नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान व अर्जुन हे दोघेही एकपणाने अद्वैतबोधाने नांदत आहेत. आता दोघांमधील भेद जर स्वरूपता नाहीसा झाला तर दोघांची प्रश्नोत्तरे कशी घडतील, ती घडणारच नाहीत. इथं अर्जुनाचे प्रश्न संपलेले आहेत आणि त्याच्या सगळ्या जे काही त्याच्या मनामध्ये होतं ते सगळं संशयाचं निरसन झालेलं आहे. भगवंतानी त्याच्या संशयाचं निरसन केलेलं आहे आणि फक्त प्रेमच उरलेलं आहे आणि पूर्णपणे भेद नाहीसा झाला आणि दोघांची प्रश्नोत्तर तरी कशी घडतील, तर ती घडणारच नाहीत. किंवा तो भेदच जर राहत नसेल तर संवादाचे सुख कसे मिळणार, कारण वस्तुतः भेद नसून जर आभास मात्र भेद असेल तर कोणासही संवादात सौख्य लाभत असते. असे आभास मात्र द्वैतपणाचे चाललेले भाषण ऐकले असता बुद्धीतील द्वैत नाहीसे म्हणजे बाधित होते. असे श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे भाषण मी ऐकले, असे संजय सांगत. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांसमोर ठेवले असतात, कोण कोणाला पाहतो म्हणून कल्पना करावी. अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणता प्रकाशक व कोणता प्रकाश्य आहे हे कोणी जाणावे. किंवा एका सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला असता अमुक एक प्रकाशक व अमुक एक प्रकाश्य आहे असे कोण म्हणेल. म्हणजे पूर्णपणे भेद नाहीसा झालेला आहे. या उपरिनिर्दिष्ट गोष्टीचा ठाम निश्चय करू गेल्यास तो निश्चय कुंठित होतो. तसा श्रीकृष्ण व अर्जुन हे संवादाच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्याचा विचार करू लागले असता तो जागच्या जागी बंद राहतो. दोन नद्यांचे प्रवाह मिळत असताना त्या दोहोंना मिळण्याचे थांबवून बाजूस करण्याकरता
जर मीठ मध्ये उभे राहिले तर त्या मधल्या मिठाचे एका क्षणात जसे पाणीच होईल, तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांचे जे संवादात्मक भाषण झाले ते ऐकून ध्यानात धरताना माझीही तशाच प्रकारची स्थिती झाली आहे, असे संजय काहीसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणाचा आठव हिरावून कोठे नेला ते कळेना. इथं संजयाला पण अष्टसात्विक भावामुळं त्याचं पूर्णपणे तो आनंदाच्या भरात त्याला संजयपणाचा भाव आठवच हिरावून नेल्यासारखा झाला. अंगावर जो जो रोमांच उभे राहत होते, तो शरीर संकोचित होत होते. सुरकुत्या पडल्या, स्तब्धपणा आला, घाम सुटला. त्यास जिंकून त्याही पेक्षा एकटा कंप विशेष वाढत होता. अद्वयानंदाच्या स्पर्शाने भराने दृष्टी ब्रह्मानंदमय जलमय झाली. ते अश्रू नव्हेत तर डोळ्यांना जणू काय प्रेमाचे पाझरच फुटले आहेत. त्यांचे पोटात काय मावेनासे झाले होते कोणास ठाऊक. कंठात काय अडकत होते. कंठ का दाटून आला हे काही माहीत नाही, पण हुंदक्यामुळे श्वासोश्वासामुळे तोंडातून वाणीने शब्द बाहेर पडण्याचे बंद पडले होते. फार काय सांगावे. अष्टसात्विक भावाच्या योगाने संजयाची अतिशय बोबडी वळली आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवाद सुखाचा संजय हा जणू चव्हाट्यात झाला आहे. त्या सुखाची अशी जात आहे की त्याच्या योगाने आपोआपच शांती धरते. म्हणजे इथं शांती प्रेमाच्या या सुखाच्या लाभाने जे शांतीचं स्वरूप धरलेलं आहे ते म्हणजे त्याचे भरते आपण होऊन ओसरते, म्हणून संजय पुढे सहजच पुन्हा देहभानावर आला. म्हणजे इथं प्रेमाच्या लाभामुळे झालेली शांती ती कशी आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अर्जुनाचा तर बोध झालेलाच होता. अर्जुनावर प्रत्यक्षरित्या भगवंतांनी कृपा केलेलीच होती, पण त्या सगळ्याचं वर्णन करताना संजयाला त्याचा कशा स्वरूपाने लाभ झाला आणि संजयाला अष्टसात्विक भावानेमुळे त्याला त्याची कशी अवस्था झालेली आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. घेऊ अजून पुढं ताई? नाही ते आपण बस थांबूया तिथे. छान सांगितलं नाही का? हा. छान सांगितलं अगदी. धन्यवाद ताई. ततः शङ्खाश्च भैरश्च पनवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यत्य शब्दस्तुमुलोऽभवत्. ततः म्हणजे त्यानंतर, शंखा म्हणजे शंख, च म्हणजे आणि, भैर म्हणजे भेरी नागारे, तसेच पनवाचक म्हणजे ढोल, गोमुखा म्हणजे मृद आणि रणशिंगे, सहसा एव म्हणजे एकदमच, अभ्यहंतई म्हणजे वाजू लागले, शब्द तुमुल म्हणजे अत्यंत भयंकर आणि अभवत म्हणजे झाला. एवढे शब्द या श्लोकामध्ये आलेले आहेत. तर आता व्याख्या बघूया. ततः शंखश्च भैरश्च पणवानक गोमुखाः. भीष्माचार्याने जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजवला नव्हता, तर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजवला होता. परंतु कौरव सेनानी भीष्माचार्याचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणाच समजली. म्हणूनच भीष्माचार्याने शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. शंख समुद्रात उत्पन्न होतात. हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती ओवाळायच्या उपयोगात आणतात. मंगल कार्य प्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून हे वाजवले जातात. भेरीला नगारे असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या नगाऱ्यांना नौबत म्हणतात. हे नगारे लोखंडाने बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्याने मडवलेले असतात. हे लाकडाच्या दांड्याने वाजवले जातात. हे देवालयात तसेच राजलोक आपल्या किल्ल्यामध्ये ठेवतात. उत्सव आणि मंगल कार्य प्रसंगी हे प्रामुख्याने वाजवलेले जातात. राजाच्या किल्ल्यामध्ये हे रोज वाजवले जातात. पणवचा अर्थ, पणवाला ढोलके असे म्हणतात. हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवतात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी मडवतात. यांना हातांनी किंवा लाकडाच्या दांड्यांनी वाजवतात. हे आकारात ढोलकेप्रमाणेच असून सुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात. कार्यारंभी पणव वाजवणे हे श्री गणेशाच्या पूजनेप्रमाणे शुभ मानले जाते. आनक म्हणजे हे सगळे ह्याचे वर्णन केलेले आहेत वाद्यांचे.
आनक, आनकाला मृदुंग म्हणतात. ह्यांना पंख व्याजही म्हणतात. याचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे पखवाज मातीपासून पखवाज मातीपासून बन काय ते पखवाज पखवाज लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे मातीपासून बनवतात आणि कातड्यांनी मडवितात. आनक हाताने वाजवले जातात. गोमुख, गोमुखाला नरसिंह असे म्हणतात. याचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि याचे तोंड गाईच्या तोंडासारखे असते, म्हणून याला गोमुख म्हणतात. हे तोंडाने हवा फुकून वाजवले जातात. सहज सैवाभ्यहन्यत्य, कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता, म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्ये एकदा वाजू लागली. वाद्ये वाजवण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत. सशब्द स्तुलो भवत, वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यांमध्ये उभ्या असलेल्या कौरव सैन्याने वाजवलेल्या शंखादी रणवाद्यांचा नाद फार भयंकर झाला. अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला. संबंध, या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राने संजयला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, म्हणून संजयाने 2ऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्र पुत्रांनी काय केले याचे उत्तर दिले. आता पुढील श्लोकापासून संजय पांडूच्या पुत्रांनी काय केले आहे या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ततश्वेतैर्हैर्युक्तै महती संदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मत्युः. ततः त्यानंतर, श्वेतै म्हणजे शुभ्र पांढरे, हई म्हणजे घोड्यांनी, युक्ते म्हणजे युक्त असलेला, महती म्हणजे महान, संयंदे म्हणजे रथावर, स्थितौ म्हणजे बसलेला, माधव म्हणजे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण, पांडव म्हणजे पांडुपुत्र, एव म्हणजे सुद्धा, दिव्य म्हणजे दिव्य, शंखौ म्हणजे शंख, पद्म ऋतू म्हणजे अत्यंत जोराने वाजवलेले. व्याख्या काय याची? ततश्वेतैर्युक्तै, चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्याचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्याची संख्या 100च राहत होती, ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. या 100 घोड्यापैकी सुंदर आणि चांगले शिकून तयार झालेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपलेले होते. महती संदने स्थितौ, यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते, म्हणून अग्निदेव खांडवनातील विशेष महत्वाच्या औषधी वनस्पती खाऊन आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडवनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडवचन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझून टाकीत असे. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडवन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या, भारतातील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून राहत असत. हा रथ सोन्याने मडवलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजना म्हणजे 4 कोस पर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कधीही कोठेही वृक्षाला अडकत नसे. ह्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान होते. म्हणजे अर्जुनाचे घोडे, रथ आणि ध्वजाचं वर्णन ह्या श्लोकात केलेलं आहे. स्थितौ म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढले होते. माधव पांडवश्चैव, हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव हा शब्दाचा अर्थ पती असा आहे, म्हणून माधव असे लक्ष्मीपतीचे नाव आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहेत. पांडवानाम धनंजय. अर्जुन नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारतातील प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला म्हणजे अर्जुनाला आणि नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला नमस्कार केला आहे.
नारायणाम नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तमम. ह्या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयानेही गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अविचल नीती राहील. दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजवले. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरव पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत, म्हणून त्यांनी सर्वप्रथम शंख वाजवणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती दृष्टद्युम्न असतानाच सारथी असलेले भगवान श्रीकृष्णाने सर्वात प्रथम शंख का वाजवला? याचे समाधान असे की भगवान सारथी असोत की महारथी असोत, त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्वकाळ सर्वाहून श्रेष्ठच आहेत. कारण ते अच्युत आहेत, कधीही च्युत होत नाहीत. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि ते सर्वांचे संचलन करीत होते. जेव्हा हे बाल्यावस्थेत होते त्यावेळी नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणूनच त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची पर्वताची पूजा करणे सुरू केले होते. तात्पर्य आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर आणि कोठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असणार. म्हणूनच पांडव सैन्यामध्ये भगवंतानी सर्वप्रथम शंख वाजवला. जो स्वतः कनिष्ठ असतो ते श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्या कारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. परंतु जो स्वतः काय झालं दिसत नका परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. जसे या ठिकाणी भगवत सारथी बनले आहे तर त्यांच्यामुळे सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले आहे. याचा संबंध असा की आता संजय पुढील 4 श्लोकातून पूर्व श्लोकाचा खुलासा करून दुसऱ्याच्या शंखवादनाचे वर्णन करणार आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देववत्तम धनंजयः पौंड्रम दम्मो महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. ऋषिकेश अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण, पांचजन्य नावाचे, धनंजय म्हणजे धनंजय अर्जुनाने, देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख वाजवला, भीमकर्मा म्हणजे भयानक कर्म करणाऱ्या, व्रकोदर म्हणजे व्रकोदर भीमाने, पौंड्रम्य म्हणजे पौंड्र नावाचा, महाशंखम म्हणजे महाशंख, दद्मौ म्हणजे वाजवला. व्याख्या काय याची? पांचजन्यम ऋषिकेश, सर्वाचे अंतर्यामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जाणणारे भगवान श्रीकृष्णाने पांडवाच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजवला. भगवंतांनी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला शंख रूपाने ग्रहण केले होते. म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले. देवदत्त धनंजयः. राजसूय यज्ञाचे वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्र केले होते, म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले. निवांतकवादी दैत्याबरोबर युद्ध करते वेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला. या शंखाचा आवाज फार मोठ्याने होता. त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते. अर्जुनाने हा शंख वाजवला. पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. हिडिंबानुसार बकासूर, जटासूर इत्यादी राक्षसांना आणि कौचक, जरासंग इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नाव भीमकर्मा पडले. त्याच्या पोटात जठराग्नी व्यतिरिक्त व्रक या नावाचा एक विशेष अग्नी होता, त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता. या कारणाने भीमसेनाचे नाव व्रकोदर पडले. अशा भयंकर कर्म करणाऱ्या व्रकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा पौंड्र नावाचा शंख वाजवला. 16वा श्लोक. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः
न कुलस्य देवश्च सुघोषो मणिपुष्पकौ. कुंतीपुत्र कुंतीपुत्र राजा राजा युधिष्ठर युधिष्ठिराने अनंत विजय म्हणजे अनंत विजय असणारा सहदेव अनेक पुष्पक नावाचे शंख वाजवले. व्याख्या अनंत विजयम राजा सुघोषो मणिपुष्पको म्हणजे युधिष्ठर भीष्म आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल आणि सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र होते. हा फरक दाखवण्यासाठी या ठिकाणी कुंतीपुत्र म्हणून संबोधले आहे. युधिष्ठिराला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे म्हणजे इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि नियमानुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास केल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते. राजे विशेषण देऊन भविष्य काळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार होते असा संकेतही संजय करू इच्छितात. काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथा दृष्टदम्यो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वपृथ्वी विपत्ते सौभद्रश्च महाबाहु शंखान दद्मु पृथक पृथक. पृथ्वी विपते म्हणजे हे राजन, परमेवाश म्हणजे श्रेष्ठ धनुर्धारी, काश्य म्हणजे काशीराज, महारथ म्हणजे महारथी, शिखंडी म्हणजे शिखंडी, दृष्टदुम्न म्हणजे दृष्टदुम, विराट म्हणजे राजा विराट. हे यांची नावं आहेत. यांच्यामध्ये जे सगळेजण आहेत ना म्हणजे राज्यकर्ते सारथी त्यांचे, परत अनेक राजांनी त्यांना जे भाग घेतला होता त्यांची सगळ्यांची नावे त्याच्यामध्ये. काश्यप परमेश्वर शंखनादंबू पृथक पृथक. महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते. हा पूर्वजन्मात स्त्री होता आणि या जन्मातही द्रुपद राजाच्या उदरी कन्या रूपाने जन्माला आला होता. हा शिखंडी नंतर सुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला. भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला समजत होते. म्हणून शिखंडीला स्त्रीच समजत होते. या कारणाने ते त्यांच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने म्हणजे भीष्माचार्य स्त्रीवर बाण चालवणार नव्हते. अर्जुनाने युद्ध प्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यावर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाच्या वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठवले होते. शेवटी कौरव सेनातील 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्याच्यावर शस्त्राचा मारा केला. दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने यांचा मृत्यू झाला. संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सेनेतील शूरवीरापैकी केवळ भीष्माचार्याचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरापैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी 18 वीरांची नावे घेतली. यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा आदर नाही, म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नाहीत. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा म्हणजे पांडवांचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवविषयी आदरभाव असल्या कारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करताना त्यांना आनंद वाटतो. झाले ते 18 श्लोक. होत आहे. चालेल. अजून कोणी काही सांगणार आहे का? आणि आज गुरुचे आले त्याच्यात व्यास बरोबर. ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात छान हो. वाटलं ऐकून. गुरुविन नाही तुझा आधार, गुरुविन नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता, रडता पडता कोठे अडता, तोची नेतसे पार, गुरुविन नाही तुझा आधार, गुरुविन नाही तुझा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली
गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची देई सावली सदा कृपेची देई सावली भक्तासाठी गुरु होनी भक्तासाठी गुरु होनी देव अवतार नाही दुजा धार गुरुविन नाही दुजा धार स्मरण करावे नाम वदावे स्मरण करावे नाम वदावे वंदन पूजन करिता भावे वंदन पूजन करिता भावे प्रसन्न होते गुरु माऊली प्रसन्न होते गुरु माऊली सुख दे परंपार नाही दुजा धार गुरुविन नाही दुजा धार गुरुविन नाही दुजा धार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ताई. छान, अगदी सुंदर म्हणलं. चालेल. आता एक सगळ्यांना सूचना द्यायची अशी आहे की आपण फॉर्म भरून घेतलेले आहे सर्वांकडून आणि ज्याला जी इच्छा आहे ते प्रत्येकाचं मागून घेतलेलं आहे. कोणी ज्ञानेश्वरी म्हणणार आहे, कोणी साधक संजीवनी, तर कोणी गीत म्हणणार, तर कोणी श्लोक म्हणणार आहे. तर नियोजन रोज दुपारच्या वेळेला ग्रुपवर टाकल्या जातं. त्याला प्रत्येकाने बघत चला. आपलं नाव असेल तर रेडी राहत चला, कारण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करणे किंवा मेसेज करणे शक्य नाही आहे. आणि आज जसं झालं की ताईंना हे करून सुद्धा त्यांनी बघितलेलाच नाहीये. असं जर झालं तर नियोजन थोडंसं अवघड जातं. मला सुद्धा नियोजन करायला अवघड जातं आणि तेवढा काही वेळ नसतो की प्रत्येकाला फोन करून बोलावं किंवा हे करावं. तर शक्यतो प्रत्येकाने कॉमन मध्ये आहात तुम्ही सगळेजण, तर तिथे जी काही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती थोडीशी बघत चला आणि त्याप्रमाणे फॉलो करायचा प्रयत्न करत जा प्रत्येकाने. म्हणजे सगळ्यांनाच लवकरात लवकर आनंद मिळू शकेल. आजच्यासारखी जी गडबड झालेली आहे की तुम्हाला नाव घ्या किंवा यांना नाव घ्या, तर तसं होणार आता. वेळ आहे का बर, म्हणा ना. म्हणा, एक म्हणा, हरकत नाही. शेवटचं मग आपण बंद करूया. चालेल. नि सा ग म प नि सा सा नि ध प म प नि सा वाचन घेतलं का त्यांनी? गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे रूप ध्यानाचे आणावे रूप ध्यानाचे आणावे म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे गुरु पाचे आहे देव गुरु पाचे आहे देव
वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय म्हणली गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे तुका गुरु भजावे तुका गुरु भजावे सानी दप मगरे सानी सा गम पनि सानी सा तुका गुरु भजावे देवा भेट जाणीवानी देवा भेट जाणीवानी 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 म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे रूप ध्यानाचे आणावे रूप ध्यानाचे आणावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची म्हणून गुरुची म्हणून गुरुची बजावे. जय श्री कृष्ण. छान ते सुंदर अगदी सुंदरच अगदी छान सगळ्यांनीच छान म्हणलं अगदी. प्रत्येकाचं वाचन पण छान होतं आणि प्रत्येकाचं गीत पण छान होतं. सुरुवात अगदी स्तोत्राने छान झाली, अगदी छान वाटलं. चला, जय श्री कृष्ण सर्वांना. आपण इथेच थांबूयात. उद्या परत याच वेळेला भेटूयात.